Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्वर्गीय दंतोपंत महस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्था या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय दंतोपंत महस्कर स्मृती प्रीत्यर्थ आयोजित 32व्या नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेत त्रिंबक बिनीवाले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दंतोपंत महस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह पेठ क्रमांक 27 निगडी प्राधिकरण येथे गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी नवयुगचे अध्यक्ष राज आहेराव, कार्याध्यक्ष प्राध्यापक तुकाराम पाटील, सचिव माधुरी ओके, दंतोपंत महस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिन मिलिंद कुलकर्णी, RS कुमार, PK पाटील, नंदकुमार मुरडे, रमेश वाकनीस, राजनी आहेरराव यांची प्रमुख उपस्थिती होती. काव्यलेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 113 कवींपैकी सुमारे 72 कवींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कवितेचे सादरीकरण केले. त्यामध्ये विजेता ठरलेल्या कवींची तपशील खालीलप्रमाणे: त्रिंबक बिनीवाले प्रथम, वैभव धस द्वितीय, IK शेख तृतीय, देवेंद्र गावंडे आणि रेवती जोगदंड उत्तेजनार्थ. याशिवाय अपंग असूनही व्हीलचेअरवर येऊन स्पर्धेत पूर्णवेळ उपस्थित राहिलेल्या मंगळा पाटसकर तसेच आजोबा अनंत घोगले आणि नात युगंधरा घोगले यांनी एकत्रित येऊन कविता सादरीकरणासाठी विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विनाशुल्क असणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांच्या कवींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सहभागी सर्व कवींना सन्मान प्रमाणपत्र देण्यात आले. ज्येष्ठ कवयित्री जयश्री श्रीखंडे आणि ज्येष्ठ कवी संतोष गावडे यांनी परीक्षण केले. सदर कार्यक्रमात भाग्यश्री यात्रे यांनी फार्मसीमध्ये PhD प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. गिरीश आफळे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिन मिलिंद कुलकर्णी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाभाऊ गावडे यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. आफळे म्हणाले की तरुणांना प्रोत्साहन देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हा सत्कार या संस्थेच्या वतीने आणि मान्यवर साहित्यिकांच्या साक्षीने होत आहे. या गोष्टीचा मला आनंद वाटतो. या प्रसंगी डॉ. यात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी आई-वडिलांची कृतज्ञता आणि समाजाचे उपकार यांची जाणीव ठेवून आपले विचार मांडले. नवयुगचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राज आहेराव यांनी मुख्य कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की स्पर्धेची कविता ही पाठावी. मोबाईल आणि कागदामुळे सादरीकरणात अडथळा येत असतो. नवयुग ही काव्यस्पर्धा नेहमी निष्पणाने घेत असते. त्यामुळेच हे मंडळ 32 वर्षे कार्यरत आहे. संतोष गाडवे यांनी परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कवींचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ कवी अरुण कांबळे यांनी प्रतिनिधी कविता सादर केली. अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाऊ गावडे यांनी जुन्या काळातील गेय कवितांचे दाखले देत कवींना मार्गदर्शन केले. सलीम शिकलगार, अनित गुहे, नेहा कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, शरद कानेकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहभाग केले. अरविंद वाडकर यांनी कार्यस्पर्धेचे सूत्रसंचालन केले. PB शिंदे यांनी आभार मानले. अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.